अख्ख्या भारताचं कम्फर्ट फूड आपण बघणार आहोत. भात वरण प्रचंड आवडतो मला. तुम्हाला आवडतो की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण कुठेही 5 स्टारच्या हॉटेलमध्ये ना पार्टीला गेलो ना घरी येऊन भात वरण खायला मागतो. तर अशा आपण भारतीय आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरले आणि तूर डाळ वापरते आपली. तुम्ही मिक्स डाळी वापरलं तरी चालेल आणि तांदूळ तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरा. तर इथे स्वच्छ 2-3 वेळेस मी तांदूळ धुवून घेतले, तांदूळ आणि डाळ. तर थोडंसं पाणी टाकते वरती. पाणी जे आहे वरणाला आपल्याला म्हणजे तूर डाळीवरती थोडंसं जास्त टाकते आणि भातावरती अगदी 1 इंच पाणी जाईल एवढं मी पाणी टाकते आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे तांदळामध्ये, आपल्या धुतलेल्या तांदळामध्ये. चवीनुसार मीठ टाका. आता तूर डाळीमध्येच मी जे आपलं टोमॅटो आहे ते टाकणार आहे. तुम्ही फोडणीत वापरलं तरी चालेल. फोडणीचं वरण आपण बघणार आहोत. सो मी इथेच टोमॅटो रफली चॉप करून मी तूर डाळीमध्ये टाकते. तर तुम्ही फोडणीमध्ये टाकला तरी चालेल. मी डाळीमध्ये टाकते. छान फ्लेवर उतरतो आणि छान मॅश होतं पटकन आपलं टोमॅटो. इथे एक कुकरमध्ये पाणी घेते आणि एक स्टँड ठेवते वरती आणि खालती तूर डाळीचा डब्बा ठेवते आणि वरती तांदळाचा डब्बा ठेवते आणि झाकण ठेवून मस्त आपल्याला ना 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. 4 तुम्हाला हव्या असतील तर 1-2, जर जास्त चिकट भात हवा असेल तर तुम्ही 5 करू शकता. तर मी ते 4 शिट्ट्या काढल्यात. इकडे शिट्ट्या होतात तोपर्यंत मी कांदा कापून घेतला आणि लसूण आलं हे साहित्य आपण घेतो आहे. आलं लसूण मी ठेचून घेते खलबत्त्यामध्ये. तुम्ही पेस्ट वापरत असाल तरी चालेल. तर मी फ्रेश असं आलं लसूण इथे वाटून घेते, त्याच्याने चव खूप छान येते. तर इथे आपला कुकर रेडी आहे बघा, थंड झाला आहे आणि थंड झाल्यानंतर आपलं इथे डाळ छान मऊसूत अशी शिजली आहे आणि टोमॅटो पण बघा ना किती छान आपले शिजून झालेत. तर आता आपल्याला काय करायचं, भाताला बाजूला ठेवायचं आणि इथे मी पाणी ठेवते गरम करण्यासाठी. जे वरणाला आपण वापरणार आहोत गरम पाणी वापरते मी. ते हळद आणि थोडंसं मीठ टाकून छान आपल्याला रवीने किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याच्याने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे घाटून घ्यायचं असं म्हणतात आमच्या इकडे. तर मी विस्करनी ते मॅश करून घेते डाळ सगळी आणि थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपल्याला ते मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी डाळ शिजली आपली तूर डाळ, मस्त छान झाली आहे बघा. भात वरण असा पदार्थ आहे ना, छोट्यापासून मोठ्यापर्यंत आवडणारा पदार्थ आहे. मला तर प्रचंड आवडतो. तर इथे एक मी पातेलं घेते आणि पातेल्यामध्ये आपल्या आवडीनुसार तेल टाका. तर मी 2 चमचे तेल टाकते आणि मोहरी टाकते, जिरं टाकते, थोडंसं हिंग टाकते, जी आपण आले लसणाची पेस्ट कुठली होती ती टाकते आणि कढीपत्ता टाकून छान असं थोडंसं तांबूस रंगाचा होईपर्यंत लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर लसूण इथे छान परतला आहे तर इथे कांदा टाकते. कांदा पण आपल्याला छान तांबूस रंगाचा होईपर्यंत इथे परतून घ्यायचं आहे. जास्त परतायचं नाही आहे. थोडासा तो गुलाबी रंगाचा आला की आपल्याला इथे त्या स्टेजला आपल्याला मसाले टाकायचे. छान परतून घेते कांदा. तर कांदे परत माझा थोडासा ट्रान्सपरंट झाला होता तर मी मसाले टाकते. एकदम साधे मसाले टाकते. धनेपूड आणि फक्त मी इथे लाल तिखट टाकले, बाकी काहीच वापरलं नाही आहे. आणि लाल तिखटाचंच वरण छान लागतं. याच्यात कसलेच मसाले टाकू नका. एक तर तुम्ही असं साध्या पद्धतीने करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तर जी आपण डाळ मॅश केली होती ती टाकायचे आणि गरजेनुसार तुम्हाला पाणी कसं हवं आहे. कुण्या घरामध्ये घट्ट आवडते, कुण्या घरामध्ये पातळ आवडते. तर माझ्या इथे पातळ आवडतं म्हणून मी इथे जास्त असं ॲड केले पाणी. तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ बेताने टाकायचे कारण आपण घाटताना पण आपण मीठ टाकलेलं होतं. तर तसं बेताने आपल्याला मीठ टाकायचं आहे. मस्त अशी कोथिंबीर टाकते आणि छान मस्त एक अशी दणकून उकळी आणायचं आपल्याला वरणाला. काय खमंग सुटतो विचारू नका. भात वरण ना आळशी लोकांचं जेवण बनवण्याची पद्धत आहे. कुठे कंटाळा आला ना आमच्या इकडे पटकन भात वरणाचं कुकर लावायचं, वरणाला फोडणी टाकायची, मस्त
मस्त ताव मारायचा. हेच आमचं रुटीन असतं. ज्यावेळेस कंटाळा येतो मला खिचडीच्या ऐवजी ना मला भातवरण जास्त आवडतं बनवायला आणि खायला दोन्हीही. तर तुमच्या इकडे काय आवडतं मला कमेंट करून नक्की कळवा. तर छान आपली मस्त दणकून अशी उकळी आली आहे वरणाला इथे बघा मस्त. तर आपलं भात वरण तयार आहे. मस्त गरमागरम थंडीमध्ये ताव मारायचा गरमागरम वरणासोबत. मला ना माझ्या आईच्या हातचं वरण खूप खूप आवडतं. खूप छान बनवते ती तिखट वरण. म्हणजे तिच्यासारखं वरण मी ह्या जन्मात बनवेल की नाही मला माहिती नाही आहे. पण खरंच ती खूप छान वरण बनवते आणि मला अजून पण ना मी भात वरण बनवते ना त्यावेळेस माझ्या आईच्या वरणाची आठवण येते. इथे मस्त असा भात घेते, वरण घेते एका बाजूला. तर मस्त असं आपल्याला ताव मारायचं आहे. कांदा घ्या, लोणचं घ्या, पापड घ्या, काय घ्यायचे घ्या आणि मस्त भरपूर खा. कशी वाटली मला रेसिपी प्लीज कमेंट करून कळवा. तर अशाच रेसिपीसाठी आपण परत भेटू. तर कमेंट करून नक्की प्रतिक्रिया कळवायचा. चलो बाय.